फुले पुणे विद्यापीठाच्या संत अध्यासनांच्या, त्याचप्रमाणे ज्ञानमयी पुणे सकल संत अध्यासनाच्या वतीनं आपण हा जो वारकरी वारसा विशारद नावाचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये मी संत नामदेव महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रावर जे लिहिलेलं आहे त्याची चर्चा आपण करत आहोत. मी त्याच्यावरती बोलतोय. आणि आता आपण दुसरं चरित्र प्रकरण जे आहे तीर्थावळी, त्याबाबत आपली चर्चा चालू होती. फक्त विषयाचं अनुसंधान आपल्याला असावं म्हणून मी सांगितलं. आणि त्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवरायांच्या संगतीचं सुख घ्यायचं होतं आणि शिवाय त्यांच्याकडनं काही भक्तीची मर्म, भक्तीची रहस्य समजून घ्यायची होती. त्यांच्याकडनं घेणं जास्त उचित होणार होतं ते. म्हणून त्यांनी नामदेवरायांना बरोबर घेतलं आणि ते आता तीर्थयात्रेला चाललेले आहेत. आणि चालताना मग आता तो जो महत्वाचा मुद्दा होता की त्यांच्याकडनं भक्ती त्यांना बोलायला लावायचं, तुम्ही सांगा मला. आणि त्याप्रमाणे नामदेवराय एक एक मुद्दा घेऊन त्यांना सांगतायत, एक एक प्रश्न त्यांना ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. म्हणजे कसं की ज्ञानेश्वर महाराज योगाच्या आणि भक्तीच्या बाजूनं जणू काही एक प्रकारचं पूर्वपक्ष करत आहेत. आणि ते नामदेवरायांना सांगतायत, विचारतायत की तुमचं याच्यावरती काय मत आहे. असं ते स्ट्रक्चर आहे तीर्थावळीचं. आणि त्यामुळं आपोआप वारकरी संप्रदायाच्या मधलं भक्तीचं जे रहस्य आहे, भक्तीचं जे शास्त्र आहे खरं तर वारकऱ्यांचं, ते आता आपणाला या ठिकाणी नामदेवराय स्पष्ट करताना दिसत आहेत. आणि ते सुद्धा श्रोते कोण समोर आहेत, विचारणारे पृच्छक कोण आहेत, तर ते ज्ञानेश्वर महाराज. असा समसमा संयोग असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एकाच पातळीचे, एकाच अधिकाराचे हे लोक आहेत. आणि ज्यांचं वर्णन करताना मी भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायातील गीतेचे जे श्लोक आहेत, मग चित्ता मदगत प्राणा हा महत्वाचा श्लोक त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत हेही सांगितलं होतं. जैसी जवळीकीची सरोवरे उच्चंबळलिया कालविती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती. या मागच्या पुढच्या ओव्या आपण परत एकदा लक्षात आणाव्यात, पाहून घ्याव्यात नंतर. तर असा हा दोन अधिकारी सिद्ध पुरुषांचा संवाद आहे तीर्थावळीमध्ये. आणि म्हणून तो वारकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या नित्य पठणाचा एक भाग म्हणून स्वीकारलेला आहे. आता काय आपण म्हणालो सुरुवातीला की ज्ञानेश्वर महाराज विनंती करतायत नामदेव महाराजांना. ते कसं तरी म्हणजे काय म्हणत त्याला एम्बरेसिंग होते की मी तुम्हाला काय सांगणार. मग त्याच्यावरती परत ज्ञानेश्वर महाराज सांगतायत तुमचा अधिकार केवढा 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 मोठा आहे. आणि म्हणून मग आता तुम्ही मला सांगा, अंतरंग भक्त आहात तुम्ही, काही आवश्यकता नाही तुम्हाला ज्याला फॉर्मल वगैरे म्हणतो आपण तसं माहिती असण्याची वगैरे वगैरे शिक्षणाची. मग पुढे म्हणतायत, आता पहा नामदेवराय पुढे कसं प्रोसीड होत आहेत ते. ऐसे ऐकून या प्रेमा आला पोटी म्हणे बोलावीचे गोष्टी अनुभवाची. एरते कर्मधर्म सर्व ही पालधाळ श्रमूची केवळ जाणीवेचा. ऐसा संत भेटे विरळा भाग्य योगे जो आथिला वैराग्य सप्रेमळ. मग आता पुढे हे सांगितल्यानंतर, हे सगळं प्रस्तावना झाल्यानंतर एक एक हे घेऊन, एक एक कन्सेप्ट घेऊन, बेसिक कसं आहे की कुठली जेव्हा एक सिस्टीम असते त्या सिस्टीमच्या काही बेसिक टर्म्स असतात, मूलभूत संज्ञा असतात. आणि त्या मूलभूत संज्ञाचा वापर कसा करायचा, त्या कोणत्या अर्थाने घ्यायच्या, हे त्या सिस्टीम मध्ये आधी ठरलं जातं. कारण आता काही शब्द कसे आहेत ते इतके सामायिक झालेले आहेत. जसं काही नाणी असतात, ती नाणी चलनामध्ये इतके लोक वापरतात की ती गुळगुळीत होतात, पटकन कळत नाहीत की कोणाचं नाणं आहे, कोणत्या काळातलं आहे, किती त्याची किंमत आहे, त्याचा व्हॅल्यू किती आहे. असं होतं भाषेच्या बाबतीत, तर ते सर्रास होतं. त्यामुळे भारतामध्ये एवढ्या खंडप्राय देशात भक्ती परंपरा फार मोठी आहे, अनेक संप्रदाय आहेत भक्ती मार्गातले. त्यामुळं काही त्या संज्ञा आहेत त्या सगळ्यांना समान आहेत, सामायिक आहेत, कॉमन आहेत. पण ते वारकरी कोणत्या अर्थाने वापरतात
म्हणजे असं होतं कामा नये की वारकऱ्यांच्या विचारविषयामध्ये एक संज्ञा आलेली आहे भक्तीच्या संदर्भातली, आणि तिचा अर्थ तुम्ही वल्लभाचार्यांच्या अर्थाने घेता येते किंवा मध्वाचार्यांच्या अर्थाने घेताय किंवा आणखीन चैतन्य प्रभूंच्या अंगाने घेतायत, असं करून चालणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वागता, तुम्ही आणखीन काय वागता, तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की या संज्ञा वारकऱ्यांच्या सिस्टीम मध्ये कुठल्या अर्थाने वापरल्या जातात आणि त्यासाठी नामदेवांची ही तीर्थावळी महत्वाची आहे. तर मग आता कुठल्या कुठल्या शब्दांच्या बद्दल त्यांनी विचारलेलं आहे, जे जे काही विचारलं ज्ञानेश्वर महाराजांनी, काय काय विचारलेलं तुम्हाला आठवण करून देतो. हे पहा, ते सांगतायत, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्यांना आधी विचारतायत की भक्ती भाग्य तुवा जोडले अविनाश सांगपा सविलास मार्ग त्याचा, कैसा तो साधावा सांग भजन विधी. काय भजन विधी आहे? कैसी नमन बुद्धी सत्वशील, बरोबर, कैसा निर्विकार ध्यानाचा प्रकार, हा सर्व विचार सांगे मज, कैसे ते श्रवण, कैसे ते मनन, कैसे निज ध्यासन दृढ होय, कवन ते भक्ती, कवन ते धृती, कवन ते विश्रांती दावी मज. हे प्रश्न आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलेले. बहु उत्कंठित या सुखाकारणे ते मज पारणे करवी आजी, सांगे हा अनुभव साधन उपाव विनवी ज्ञानदेव नामयासी. हे तुम्हाला फक्त काय काय विचारलं होतं ज्ञानेश्वर महाराजांनी याची आठवण करून देणारा हा मजकूर आहे म्हणून तो तुम्हाला सांगितला. मग आता क्रमाने नामदेव महाराज त्यातली एक एक गोष्ट सांगतायत. बघा, पहिल्यांदा ते काय सांगतायत? सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा, जेथे मेतूपणा मावळला, भजन तया नाव वाटे मद गोड, येरते काबाड वायाविन. भजनाची अतिशय वेगळी व्याख्या नामदेवराय करतात आणि ती एकूण वारकरी विचारसरणीमध्ये, कारण ही मूलभूत संज्ञा आहे भजन. कशाला भजन म्हणतात? परंपरेमध्ये भजन कशाला म्हणतात? हे भजन काय आहे हे आता कोण सांगतंय? हे नामदेवराय सांगताय की सर्वाभूती दया, सर्व भावे करुणा, जेथे मी तूपणा मावळला. मला असं वाटतं की ही अशा प्रकारे भजनाची व्याख्या कुणी केलेली नाहीये. लोकांना काय वाटतं भजन म्हणजे वारकरी टाळ घेऊन टाळा वाजवतात आणि देवाचं नामस्मरण करतात आणि अभंग म्हणतात म्हणजे भजन. हे दृश्य रूपामध्ये भजन हेच आहे. आणि त्याच्या संदर्भात काही लोकांनी वारकऱ्यांना, वारकरी संप्रदायाला काय म्हणत त्याला धारेवर धरलेलं आहे, टीका केलेली आहे. म्हणजे मागच्या शतकामध्ये इतिहासाच्या राजवाड्यांचं जे स्कूल होतं, त्या स्कूलनी सतत या लोकांच्याकडे तुच्छतेने पाहिलेलं आहे की हे टाळ कुठतात, असं ते निम्मे लोक पण आहेत. आणि मग वगैरे वगैरे त्या तपशिलात मी जात नाही, तो आता आपला विषय नाही. पण भजन म्हणजे त्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, काय अभिप्रेत आहे? तुम्ही ज्या वेळेला मुखाने नामस्मरण करता ते भजन असतं, अभंगाचं गायन करतात तेही भजनच असतं. पण काय अपेक्षित आहे? म्हणजे भजन नावाचा जो धातू आहे त्याच्यावरून हा शब्द सिद्ध झाला भजन. आणि मग आपल्याला उदाहरणार्थ 7व्या अध्यायामध्ये त्याचं चतुर्विधा भजन ते माम, तर 4 प्रकारचे लोक माझं भजन करतात असा आम्ही त्याचा अर्थ लावू. बसतात म्हणजे काय करतात? भजन करतात. म्हणजे काय करतात नेमकं? मग तिथे अर्थोर अर्थार्थ जिज्ञासू ज्ञानीचे भरतर्षभ हे 4 प्रकार देखील सांगितले भजणाऱ्या लोकांचे, भक्तांचे. पण इथे भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा विचारलं. आणि आता हे सांगतायत, काय सांगतायत ते? सर्वाभूती दया. जो भजन करतो त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वाभूती दया असली पाहिजे. आता दया शब्दाचा दया सर्वेषु भूतेषु वगैरे वगैरे भगवद्गीतेमध्ये 16व्या अध्यायामध्ये जे 26 दैवी गुण सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये दया शब्द आलेला आहे. आणि त्या दयेचं वर्णन कसं केलेलं ज्ञानेश्वर महाराजांनी ते आपण केव्हाही पाहू शकता. भूतांची दया हे भांडवल संता, तुकाराम महाराजांनी मुद्दाम
हे सांगितलेलं आहे. दुसऱ्या एका ठिकाणी दया तिची नाव भूतांचे पाळण, अनिक निर्दळन कंटकांचे, ही एक दयेतला महत्वाचा मुद्दा ते सांगतायत. दया हा शब्द त्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतलेला आहे, लक्षात घ्या. दया हा शब्द त्यांनी अत्यंत गंभीरपणे घेतलेला आहे. कारण संतांची जेव्हा ते सांगतात, संत कसा असतो, काय करतो, तर दया हे संतांचं भांडवल आहे. तर ती जी दया आहे ती सर्वभूती दया, म्हणजे त्यांची जी दया आहे, आणि पुढे शब्द येतो करुणा, तो नंतर बघू आपण. त्या दयेमध्ये, आणि मला असं वाटतं की हे फार महत्वाचं आहे, तिला अशी मर्यादा नाहीये, तिला कुठला असा अवच्छेदक नाही की बाबा एक ठराविक लोक आहेत, एक कम्युनिटी आहे, एक जात आहे, एक समाज आहे, एक राष्ट्र आहे, तर किंबहुना मानव जात आहे, असंही नाही, सर्वभूती. आणि मग तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर निश्चितपणे देता येईल. काय काय देता येईल सांगा? एकनाथ महाराजांचं उदाहरण आहे. एकनाथ महाराज सगळ्यांना माहिती असणारी गोष्ट आहे, फक्त त्याची आठवण करून देतो या गोष्टीची, की त्या काळामध्ये सगळ्यात मोठं पुण्य कोणतं, तर दोन महत्वाची काय म्हणतात त्याला तीर्थक्षेत्र होती 12 ज्योतिर्लिंगामधली, एक काशीचं आणि एक रामेश्वर. तर गंगेला जायचं म्हणजे, काशीला जायचं म्हणजे काय, तिथे गंगा आहे, गंगेमध्ये गंगेचं पाणी भरायचं कावडीमध्ये, आणि ते काशीच्या रामेश्वराला नेऊन तिथे अभिषेक करायचा त्या पाण्याचा. आणि रामेश्वर मध्ये समुद्र आहे, त्या समुद्रातलं पाणी घ्यायचं कावडीमध्ये, आणि ते घेऊन परत काशीला जाऊन तिथल्या शिवशंभूचा, काशी विश्वनाथाला अभिषेक करायचा. अशी ती फार महत्वाची परंपरा मानली गेली. कित्येक हजारो वर्ष लोक ती फॉलो करत आहेत, पुण्यप्राप्तीचा मार्ग वगैरे. तर एकदा एकनाथ महाराज सुद्धा गेले. आणि एक लक्षात घ्या, त्यावेळेला एकनाथ महाराज गेले म्हणजे याचा अर्थ काय होतो, एकट्यानं तेव्हा असं कुणी जात वगैरे नव्हतं काशीमध्ये, अवघड असायचं, रस्ते अवघड, वाटमारी होऊ शकायची वगैरे वगैरे. मग अशा वेळेला तो एक पोहा म्हणायचा त्याला, जथा ज्याला म्हणतो आपण, काही लोक मिळून जायचे. तसं एकनाथ महाराजांच्या बरोबर आणखीन काही लोक असणारच त्यावेळेला. मग ती मंडळी सगळी गेली. त्याच्यानंतर त्याप्रमाणे त्यांनी ते पाणी आणलं वगैरे वगैरे. मग कदाचित रामेश्वरवरून काशीला येत असतानाची गोष्ट असेल, तर जवळ कुठेतरी रस्त्यामध्ये काय म्हणत त्याला, भर दुपारची वेळ होती, प्रदेश कदाचित चांगला नसेल, वालुकामय असेल, आसपास कुठे पाण्याचा टिपूस नव्हता, आणि रस्त्याच्या कडेला एक गाढव पाण्या वाचून तडफडत होत. हा बरं का, लक्षात घ्या, कोणता पशु आहे, गाढव आहे, गाय नाही. कारण गायीला जगवण्यामध्ये सुद्धा एक पुण्य असतं, मानलं गेलेलं आहे परंपरेने. गाढव तहानेने व्याकुळ होऊन तडफडत होतं, त्याला पाणी पाहिजे होतं. त्याला जर पाणी मिळालं नसतं तर ते काही क्षणामध्ये मृत्यू पावला असतो. आता हे सगळं पुण्य आहे त्या कावडीमध्ये पाणी, आणि बाकीचे सगळे जे लोक आहेत ते बघतायत आणि ते पुढेच झालेले आहेत, गाढवाकडे कोणी लक्ष देत नाहीत. तर नेमकी नाथ महाराजांची नजर पडली त्या गाढवावरती. अरे हे तडफडतंय पाण्या वाजून, याला पाणी जर नाही मिळालं तर थोड्या वेळात त्याचा मृत्यू होईल, त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्या सगळ्या आपल्याला किती पुण्य मिळेल वगैरे याचा विचार न करता काशीचं रामेश्वरचं पाणी ते थांबले तिथे. त्यांनी त्या कावडी मधून जे पाणी आलं होतं, जो घट होता, जे काही भांड होतं, ते उघडलं त्याचं झाकण, आणि चक्क त्या गाढवाच्या तिथे गेले आणि त्याच्या तोंडात ते पाणी होतं. ते गाढव एकदम ताजं झालं, उठलं, निघून गेलं, त्याचा प्रश्न मिटला होता, त्याला पाणी मिळालं. आता हे जे आहे, ती दया जी आहे, ती दया अशा प्रकारे सगळ्या भूतांच्यासाठी आहे. ही दया ही सगळ्या भूतांच्यासाठी, भूतमात्रासाठी आहे. तिथे कुठल्याही प्रकारे भूता परस्परे पडो मैत्री जीवाते,
ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा पसायदान लिहिलं तेव्हा ही हा दयेचा ऍटिट्यूड हा लक्षात येतो तुम्हाला, लक्षात आला. भूता परस्पर भूताशी म्हटलंय, माणसा माणसातली मैत्री व्हावं असं नाही म्हटलं. आता आपल्याकडं मैत्रीची कल्पना असते ना, म्हणजे राष्ट्रांमध्ये मैत्री होती. आपल्याकडं इंडिया सोव्हिएट, भारत रशिया एक मित्रमंडळ होतं पूर्वीच्या काळामध्ये. मग ते काय करायचे, लोक रशियाची आणि भारताची मैत्री कायम झाली पाहिजे, आनंद आहे. मग भारतातले लोक तिकडे जायचे, स्कॉलर्स, कलावंत वगैरे, तिकडचे लोक इकडे यायचे. मग तिकडच्या लोकांच्यासाठी नेहरू पुरस्कार असायचा, आपल्या लोकांच्यासाठी ते आणखीन कुठला दुसरा पुरस्कार, सोव्हिएत पुरस्कार वगैरे द्यायचे. तर ही राष्ट्रांमधली मैत्री झाली. व्यक्ती व्यक्तीमधली मैत्री आपल्याला माहिती आहे. कधी कधी अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आली की दोन पक्षांमध्ये मैत्री होती, त्याला आपण आघाडी म्हणतो, आणि निवडणुकीनंतर ती मोडते आणि मग समीकरण बदलतात, जुळवाजुळव फेस जुळणी होते, हे बघतो आपण. तर तशा प्रकारची मैत्री इथे, म्हणजे व्यावहारिक उपयोगितेवरती जी मैत्री आहे ती इथे अपेक्षित नाहीये. तर ही दया जी आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे, तोषोनी मध्ये द्यावे पसायदान, हे पसायदान सगळ्यांच्यासाठी मागितले. भूता परस्परे पडो मैत्र जीवाते किंवा जडो मैत्र जीवाते, सगळ्या भूतमात्रांना एकमेकांच्या बद्दल मैत्रीची भावना निर्माण हो, मैत्र जडो. तर ह्या मैत्रीचं, या दयेचं प्रत्यक्षीकरण तुम्हाला करताना दिसले एकनाथ महाराज, की त्यांनी काय केलं, गाढवाला पाणी पाजलं, काशी रामेश्वरचं अत्यंत पवित्र पाणी, पवित्र जल, की त्याच्यामुळं आपल्या पुण्यात किती भर पडते तर काय सांगायचं. त्या ट्रॅपमध्ये नाथ महाराज गेले नाहीत आणि त्यांनी त्या गाढवाचा प्राण वाचवला. म्हणून म्हणालो की सर्वभूती दया, सर्व भावे करुणा, आणि मैत्र करुण एवच 12व्या अध्यायात भक्ताच्या लक्षणात सांगितलेले आहे. तर ती करुणा या ठिकाणी अपेक्षित आहे की जिथे मी तूपणा मावळला. किती करुणा आहे की जिथे, म्हणजे दया आणि करुणा हे आपण एकच घेऊयात, एकत्र घेऊयात दोन शब्द. जिथे दया करणाऱ्याला मी दया करतो आहे हे दुसऱ्या कोणावरती ही सुद्धा जाणीव राहत नाही, इतकं ते ऐक्य झालेलं असतं, इतकी एकरूपता त्याने साधलेली असते की दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, काहीतरी देणं म्हणजे मी माझ्यासाठी करतोय तो, आणि मी वेगळा नाहीच आहे मुळात. ही जी पराकुटीचा आत्मभाव, निकाचा आत्मभाव हा या ठिकाणी तुम्हाला दिसून येतो. तर इथे ते येथे मितूपणा मावळला, याला भजन म्हणायचं, याला 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 सर्वभूती दया, सर्वभावे करुणा, जेथे मितूपणा मावळला, भजनतया नाव वाटे मज गोड. मग अशा भूमिकेतून जर भजन केलं तर ते भजन आहे. भजनतया नाव वाटे मज गोड म्हणजे त्याचा स्वर चांगला आहे, एकाच पट्टीत व्यवस्थित गातो, बेसूर होत नाही, कुठे तालाला चुकत नाही, चांगला प्रत्येक स्वर श्रुती सकट लागतो, सूक्ष्म सूक्ष्म दिसतं सगळं तुम्हाला. पंचम लागला किंवा कोणाच्या गळ्यात आपण सांगतो की गांधार आहे, गांधार आहे, ह्याला आपण गुढी म्हणतो ना. तर ती तशा प्रकारची गुढी त्यांना अभिप्रेत नाही, ती असेल तरी उत्तमच आहे. पण हे भजन गोड आहे माझ्या दृष्टिकोनातून. नामदेवराय सांगतात की सर्वभूती दया, सर्व भावे करुणा, की जिथे मितूपणा मावळलेला आहे, म्हणजे ईश्वराची भक्ती करायची भजनाच्या माध्यमातून, ती करायची म्हणजे याचा अर्थ जगाला दूर लोटायचं असं नाही. आणि हे फार वारकरी संप्रदायाचं एक वैशिष्ट्य आहे की बाकीच्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचं, जणू काही अस्तित्वातच नाही दुसरं काही, फक्त मी, आणि मी ज्याचं भजन करतो ते, बाकी काय घेणं देणं आहे मला कशा कुठल्या गोष्टीचं किंवा कोणाचं. अशा प्रकारची ही भूमिका नाही, हे लक्षात घ्या. सगळ्यांना घेऊन, म्हणजे आता याच करुणेच्या पोटी ते सांगतात की या भजनात तुम्ही सामील व्हा. हा नुसता मौखिक याचा प्रकार नाहीये, नुसता गायनाचा प्रकार नाहीये, नुसतं नामस्मरणाचा प्रकार नाहीये. तर एकूण सगळ्या याच्यामध्ये, म्हणजे हे कसं आहे, परत तुम्हाला सांगतो, आत्मभाव, आत्मभाव म्हणजे तरी काय, की आत्मा म्हणजेच परमेश्वर आहे.
आणि म्हणून तो सर्वव्यापक आहे. हे उदाहरणार्थ ज्ञानक तुकाराम महाराजांचा एक फार चांगला अभंग आहे. त्यांनी संपूर्ण परंपरा थोडक्यात सांगितलेली आहे की वेद काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतात, पुराण काय म्हणतात. विश्वी विश्वंभर बोले वेदांताचा सार. वेदांतात काय सांगितलेलं आहे की विश्वंभर ज्याला म्हणतो आपण, तो परमात्मा सगळ्या विश्वाला व्यापून आहे. विश्वी विश्व, तो विश्वातच आहे. विश्वंभर विश्वाच्या बाहेर नाही. म्हणजे तो त्या अर्थाने कदाचित त्याला पुरून उरला असेल विश्वाला, तो काही मुद्दा नाहीये. म्हणजे ईश्वराचं जे स्वरूप म्हणतो आपण काश्मीर शैव तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं की इमिनंट आणि ट्रान्सेंडंट, तो मुद्दा नाहीये. तो ट्रान्सेंडंट असेल, पण आपल्या दृष्टिकोनातून, वेदांताच्या दृष्टिकोनातून विश्वी विश्वंभर बोले वेदांताचा सार. जगी जगदीश, जगदीश हा जगात आहे भरलेला. शास्त्रे वदती सावकाश, व्यापिले हे नारायणे ऐसे बोलती पुराणे. हे सगळं नारायणाने व्यापलेलं आहे असं कोण सांगतात? असं पुराणे सांगतात. जगी जगदीश शास्त्रे वदती सावकाश हे सांगितलं, सांगितलं. आणि पुढे तुकाराम महाराज म्हणतात, जनी जनार्दन संत बोलती वचन. कुठे आहे जनार्दन? तो जनामध्ये आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन, हा तुकाराम महाराजांचा फार महत्वाचा अभंग आहे. प्रत्येकाने काय काय सांगितलंय थोडक्यात त्यांनी प्रतिपादन केलंय. जनी जनार्दन संत बोलती वचन. मग असं जर असेल तर जनार्दनाची भक्ती करताना जनांना दूर ठेवून कसं काय चालायचं? ती जनार्दनाला आवडेल का? नाही आवडणार. म्हणून हे जे सर्वभूती तो जो आहे, ती भूमिका घेऊन, म्हणजे ज्याला आपण सेवा करणं म्हणतो भूतमात्रांची. आणि हा लक्षात घ्या की हा एवढा उदात्त विचार यांनी मांडलेला आहे, परंतु त्याची नीट नंतरच्या काळामध्ये फार चांगली विशेषतः अभिव्यक्ती झाली असं आपल्याला म्हणता येत नाही. हे अनुस्थित आहे. म्हणजे हे एक प्रकारचं मिशनरी कार्य आहे सेवाभावाचं, की जे एकनाथ महाराजांनी, म्हणजे आपल्या नंतरच्या काळामध्ये कसं झालं की ख्रिस्ती मिशनरी म्हणतो आपण, तर त्यांनी सेवाभाव हेच एक काय म्हणत त्याला काम ठेवलं. मग आपण अलीकडच्या काळात नाव ऐकतो की ते मदर तेरेसा वगैरे होत्या, त्यांनी काय काय केलं, काय काय केलं वगैरे वगैरे. मग वाद झाले लोकांचे, त्यांना ते काय संतत्व दिलं वगैरे, त्या तपशिलात जायचं नाही आपल्याला. पण मिशनरी वृत्ती ज्याला म्हणतो आपण, म्हणजे समर्पित सेवा किंवा सेवाव्रत, याचं काय आपल्याकडे. मी एका ठिकाणी वाचतोय बरं का की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातली एक गोष्ट आहे की त्यांच्याकडे म्हणजे ते भाषेचं शुद्धीकरण करण्याचे फार त्या बाबतीत आग्रही होते की आपल्या भाषेमध्ये जे परकीय शब्द असतात, म्हणजे दुसऱ्या भाषेतनं आलेले, इंग्रजी भाषेतनं असतील, पर्शियन भाषेतनं असतील, त्यांच्याऐवजी तिथे आपले शब्द ठेवायचे आपल्या भाषेतले. मग त्यांनी अनेक शब्द दिले. ते नुसते काय सांगून नाही थांबले की हे बदला, कसं बदलता येईल. म्हणजे असं ऐकतो आपण की उदाहरणार्थ त्यांनी प्रिन्सिपॉलला प्राचार्य शब्द दिला किंवा आचार्य दिला, जे काय असेल ते. आणि मुख्य म्हणजे मेयरसाठी महापौर शब्द दिला वगैरे वगैरे वगैरे. तसं कुणीतरी एक जिज्ञासू मनुष्य त्यांच्याकडे आला आणि तो म्हणाला की मिशन शब्दासाठी मला शब्द पाहिजे मराठीमध्ये. हा इंग्रजी शब्द आहे. तर सावरकरांनी विचार केला, परंतु त्यांना तो सूचना शब्द, म्हणजे हा मुद्दा काही पांडित्याचा किंवा व्युत्पत्तीचा नाहीये. तो का सूचना? तर ते म्हणाले की अरे तिथं जी सेवा करण्याची वृत्ती आहे, सेवाभाव जो आहे, तो कुठे दिसत नाही आपल्या लोकांच्या मध्ये. म्हणजे या बाबतीत त्यांना आपण मार्क दिलेच पाहिजेत. चांगल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे आपण, कुठेतरी आपण ते आणलं पाहिजे. तर तसा तो मुद्दा आहे. पण त्याच्यासाठी आपल्याकडे प्रेरणा स्रोत नाही आहेत का, एक्झाम्पलर नाही आहेत का? तर निश्चितपणे आहेत. हा एकनाथ महाराजांचा आहे की तुमची दयावृत्ती, तुमची करुणा तुम्हाला किती पसरवता येते, किती व्यापक करता येते, की ज्याच्यामध्ये प्राणीमात्र, भूतमात्र, गाढवासारखा खालच्या दर्जाचा मानला गेलेला प्राणी सुद्धा, की ज्याची आपल्या दृष्टिकोनातून काही किंमत नसते, त्याचा काय उपयोग गाढवाचा आपल्याला म्हटलं तर. उजी वाढण्यापुरताच फक्त, बाकी काही नसतो. काय ते तर तसं नाही. तिथे एकनाथ महाराज त्याला गंगेचं पाणी वाचतायत, गंगेची कावड त्याच्या मुखामध्ये घालतायत,
हे याच्यापेक्षा आणखीन तुम्हाला काय पाहिजे प्रेरणा? अलीकडच्या काळामध्ये हे कोणाच्या लक्षात आलं फक्त की या सगळ्या संप्रदायामध्ये मोठमोठे लोक कीर्तन करतात, प्रवचन करतात, परंतु प्रत्यक्षात कृतीच्या स्तरावरती जनी जनार्दनाच्या संदर्भामध्ये गाडगे महाराज पुढे आले आणि गाडगे महाराजांनी या सगळ्या सेवा वृत्तीला एक संस्थात्मक रूप दिलं. मिशनचा अर्थ तोच आहे की ते एकट्याने नाही, परत ते एक संस्थात्मक रूप असतं. तर म्हणून जनता जनार्दन शब्द हा गाडगे महाराजांनी वापरला जास्त करून अलीकडच्या काळामध्ये. कारण जनता हाच जनार्दन आहे किंवा जनार्दन जनतेमध्ये आहे. जनी जनार्दन संत बोलती वचन. संत नुसतं वचन बोलून थांबतील का? तर त्यासाठी काहीतरी ते करत असणार ना. त्याची आपण कदाचित नोंद घेतली नसेल कारण आपल्याला ते महत्वाचं वाटलं नसेल. सुदैवाने नाथ महाराजांची नोंद घेतली. ठाकरला तो काही केला उपकार केले हे शरीर कष्ट होणी तुकोबाराय म्हणाले. पण त्यांनी नेमकं काय केलं? स्वतःच्या शरीराला कष्ट घेऊन उपकार केले लोकांच्यावरती. आपल्याकडे त्यांच्या चरित्रातले फारसे प्रसंग मिळत नाहीत. जाता जाता महिपतीने काहीतरी वर्णन केलं असेल. फक्त मुद्दा असा आहे की ही जी दया आहे, अशा प्रकारे ही जी करुणा आहे ती तुमच्या भजनाला अधिष्ठान असली पाहिजे. भजनाचं अधिष्ठान असलं पाहिजे. अशा प्रकारचं भजन मला गोड लागेल नामदेवराय म्हणतात. म्हणजे त्या भजनाला अशा प्रकारे करुणेचा स्पर्श नसेल, दयेचा स्पर्श नसेल तर ते भजन मला गोड वाटणार नाही. मग बरे ते कितीही सुस्वर असू देत. हा तो मुद्दा नामदेवरायांनी या ठिकाणी अत्यंत स्पष्ट केलेला आहे. भजनतया नाव वाटे मज गोड इरते काबाड वायावे. नमनते नम्रता न देखे गुणदोष अंतरी प्रकाश आनंदाचा इरते दांभिक जाणावे मायावी विश्वास मी जीवीन धरी त्यांचा. नमनाची व्याख्या आहे. आता नमन म्हणजे काय? लोकांना वाटतं नमस्कार केला, आणखीन वाकून नमस्कार केला, साष्टांग नमस्कार घातला म्हणजे नमन वाटतं. म्हणजे नमनाच्या संदर्भात काही एक शारीरिक कृती अपेक्षित असते लोकांना. पण त्या शारीरिक कृतीवरती नामदेवरायांचा भर नाही. ती शारीरिक कृती करताना त्या कृतीच्या मागे मानसिक भावना आहे किंवा नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे ना. ती जर नसेल तर नुसतं तुम्ही दंडवत घातलं, इरते दांभिक दानावे मायावी. दंभ आहे हा, ही मायावीपणा म्हणजे खोटेपण आहे, ही लुच्चेगिरी आहे. हे खरं नमन नाही आणि त्यांच्यावरती माझा विश्वास बसणार नाही. ते करावं लागतं, ते नाटकं करावी लागतात, लोकांना करतात. तर काय पाहिजे? म्हणजे नम्रते नम्रता न देखे गुणदोष. जो नमन करतो त्याच्या अंगामध्ये नम्रता असली पाहिजे आणि त्याला इतरांचे गुणदोष दिसता कामा नये. तर ते दिसले की मग नमन करायला त्याची प्रवृत्ती होणार नाही. तो म्हणेल की अरे हा माणूस माहितीये काय लायकीचा आहे, याला मी कशासाठी नमन करू. हे लक्षात घ्या. तो नाही करणार त्याला नमन, किंवा केलंच तर वरवर करील, मनापासून नाही करणार. आणि त्यासाठी नम्रता पाहिजे, अंगात नम्रता पाहिजे. कारण काहीच नमन सुद्धा तुमच्या अंगावरती येईल की दिसतं आपल्याला की अरे हे वगैरे, असं नसतं. तर तुकाराम महाराजांचा एक त्या संदर्भातला फार अभंग आहे, चांगला अभंग आहे. ते नमन भक्ती असा एक प्रकारच मानतात. आता यांनी म्हटले ना, काय म्हटले? नमन ते नम्रता. तुकोबाराय म्हणतात भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. तो पुढचा विचार बाजूला ठेवा आपण. भक्ती ते नमन. आणि कसलं नमन माहितीये? ते तुकोबारायांनी दुसऱ्या एका अभंगात आणखीन स्पष्ट केले. भक्ती ते नमावे जीव जंतू भूत. कोणाला नमन करायचं? भक्ती ते नमावे जीव जंतू भूत. फक्त देवांना किंवा माणसांना नाहीये. आणि ते नामदेवरांनी आधी सांगितलेले की भूतमात्रांच्यासाठी पाहिजे तुमची दया, तुमची करुणा. भक्ती ते नमावे जीव जंतू भूत, शांतवनी
भूत काम क्रोध, तर त्याला नमन म्हणायचं. नमस्संत श्रमाम भक्त्या, 9व्या अध्यायात सततम कीर्तयन्तु माम कशा पद्धतीने लोक हे करतात वर्णन झाले, तर तिथे नमन भक्तीचं वर्णन आहे. आणि तिथे सांगितलेले ज्ञानेश्वर महाराजांचा तर खूप चांगला विस्तार केलाय, तो कसा नमन करणारा असतो भक्त. तर म्हणून सांगायचा मुद्दा काय की नमनते नम्रता न देखे गुणदोष, अंतरी प्रकाश आनंदाचा. आणि हे जे सगळं अंतर उजळून निघालेलं आहे, हा जो प्रकाश पडलेला आहे भूतमात्रामध्ये जे ऐक्य दिसतं, ती दृष्टी ते कुठनं आलंय. सूर्यप्रकाशात जर आपण पाहायला सुरुवात केली तर आपल्याला अभेद नाही दिसत, आपल्याला भेद दिसेल, आपल्याला वेगळेपणा दिसेल, हा वेगळा तो वेगळा. मग यासाठी जो प्रकाश लागतो तो अंतरीचा प्रकाश आहे आणि तो यांच्या अंतःकरणामध्ये आहे. त्याच्यामुळं ते काय करतायत, नमनते नम्रता न देखे गुणदोष, अंतरी प्रकाश आनंदाचा, इरते दांभिक जाणावे मायावी, विश्वासमी जीवी धरी त्यांचा. ही एक मुख्य संज्ञा आली, मूलभूत संज्ञा आली नमन. आता पुढे ध्यान म्हणजे काय असं त्यांनी विचारलेले ज्ञानेश्वर महाराजांनी. नामदेवराय सांगतायत, ध्यान तया नाव निर्विकार निके, जे विश्वी माझ्या देखे विठोबास. सामान्यपणे ध्यानाबद्दलची कल्पना विशेषतः योगशास्त्रामध्ये वगैरे ध्यान लावून बसतात. ध्यान म्हणजे अंतर्मुख होऊन काहीतरी बघणं आपल्या अंतर्गत, त्याला आपण ध्यान म्हणतो. इथे तशी नाहीये, तिथे उलट केलेलं आहे. ध्यानतया नाव निर्विकार निके, विश्वी माझ्या देखे विठोबासी. मी माझ्यातला देव बघतो असं आपण म्हणतो, आणि ध्यान ही त्याच्यासाठीची एक 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 साधन आहे. आपण म्हणतो ना आतमध्ये पहा, आणि ते शक्य आहे कारण अनेक ठिकाणी आपल्याला उपदेश केलेला असतो लोकांनी की तू परमात्माच आहेस. तत्वमस्यादी उपदेश, महावाक्य उपदेश उपनिषद काळापासून चालत आलेले, खूप लोकांनी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याला बरंही वाटतं ना की आपणच जर परमात्मा असू तर किती छान, आपण जर विश्वंभर असू तर किती छान. तर तसं नाहीये ते, तशा प्रकारचं ध्यान नाही. म्हणजे ज्याला श्रवण मनन वगैरे म्हणतो आपण, आणि तिथं मुळातला शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी जो विचारलेला आहे ते निजध्यासन हा शब्द आहे, तिथे ध्यान म्हणतायत. म्हणजे इथे शब्द कसे, शब्द तेच आहेत. मी तुम्हाला म्हणत होते हे सगळे शब्द अनेक ठिकाणी तुम्हाला सापडतील. सामायिक संचित आहे सगळ्या, काय म्हणत त्याला, साधना करणाऱ्या, परमार्थ करणाऱ्या, भक्ती मार्गातल्या सगळ्या लोकांचं ते संचित आहे. पण त्याच्यात सुद्धा अर्थछटा आहेत वेगवेगळ्या. वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते अत्यंत वेगळं असेल, कारण ती मंडळी भक्तीला काय स्थान देतील की भक्तीमुळे चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झालं म्हणजे ज्ञानाचा अधिकारी होतो, संपलं, तिथंच भक्तीचं काम संपलं. त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीने बघतील या गोष्टींच्याकडे, त्यांच्या व्याख्या वेगळ्या असतील. तसं हे जे खास मी तुम्हाला म्हणालो की वारकरी भक्तिशास्त्र आहे, वेगळ्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे. आणि म्हणून तिथे नामदेवराय सांगतात की ध्यानतया नाव निर्विकार निके, विश्वी माझ्या देखे विठोबास. हा विठ्ठल जो आहे माझा तो सगळा विश्वभर आहे, पसरलेला आहे, विश्वव्यापक आहे. तर तसं तशी जाणीव निर्माण होणं म्हणजे मग या प्रकारच्या ध्यानासाठी डोळे मिटून बसायची गरज नाही, लक्षात घ्या. एकांतात जाऊन गरज नाही. उलट हे जे ध्यान आहे ते लोकांतातच ध्यान आहे. आणि हे कोणाला पेलेल, तर हे नामदेवरायांसारखे जे अधिकारी, म्हणजे मगाशी मी उदाहरण दिलं बरोबर आहे, ते एकनाथ महाराजांचं दिलं, पण नामदेवरांच्या चरित्रात आहे ना उदाहरण तशा प्रकारचे. काय उदाहरण आहे, ही जे भूत दया आपण ज्याला म्हणतो, दया तिचे नाव भूतांचे पालन. तिच्या लहानपणीची गोष्ट आहे की
ते काहीतरी तूप रोटी खात बसले होते आणि एक कुत्रा आलं आणि कुत्र त्यांच्याकडची ती रोटीची भाकरी घेऊन पळालं की याला आवडणार नाही. कसं कोणाला आवडेल ना, आपला घास कुणीतरी घेऊन जाते पळून. तर नामदेवराय त्या कुत्र्याच्या मागे पळत सुटले. ते कुत्रा आणखीन जोरात धावायला लागलं. त्याला वाटलं की आता हा जवळ येणार, आपल्याला मारणार, पाठीत काहीतरी घालील, दगड दोंडा लाकूड. तर तसं नव्हतं ते. नामदेवराय त्याच्या मागे गेले ते त्याला पकडण्यासाठी किंवा त्याने घेतलेली रोटी हिसकावून घेण्यासाठी या इथून गेले नव्हते. ते आपलं जी तुपाची वाटी होती ती घेऊन त्याच्या मागे धावत होते. काय म्हणून की त्या रोटीला जर नीट तूप लावलं नाही तर ती कडक असते, तुपामुळे मऊ होते. मग कुत्र्याला ती रोटी खाताना त्रास होईल, त्याच्या दाताला ती तोडताना. म्हणून ते तूप त्याच्यावरती ओतायचं होतं. म्हणून ते तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे लागली होती. ही जी व्यापक भूमिका आहे ती या सगळ्या भक्तिशास्त्रामध्ये नामदेवरायांनी स्पष्ट केलेल्या आलेली आहे. ध्यानदया नाव निर्विकार निक शुद्ध अशा प्रकारचं जे ध्यान आहे. विश्वी माझ्या देखी विठोबासी अखंड हृदयी तेची आठवण साजिरे समचरण विटेवरी. ही जी आहे काय म्हणतात त्याला, अखंड हृदयी तेची आठवण सतत साजिरे समचरण विटेवरी. हा विटेवरचा विठ्ठल जो आहे तो सगळं व्यापलेला आहे. कुंभीपाक लागे तयासी भोगणे व्यापक हा नेणे देवायसा. हा जो देव आहे आमचा विटेवरी उभा असलेला तो व्यापक आहे. म्हणजे व्यापक देवाला भजन त्याचं आम्ही भजन करतो, लक्षात घ्या. म्हणजे या देवाला विसरतो का असंही नाहीये, किंवा या देवाचं भजन करण्यासाठी आम्हाला तो ज्या विश्वात व्यापक आहे त्या विश्वाला विसरावं लागतं का असंही नाहीये. त्याच्या सकट तो आहे, सगळा विश्व सकट विश्वंभर आहे. ही भूमिका ज्यानं स्थिर होते, ज्यानं दृढ होते ते ध्यान आहे. आणि त्या ध्यानाचा उल्लेख तुकोबा या ठिकाणी करतात. आणि मग नंतर ते काय सांगतात माहितीये का, की ध्यानाचं सांगितलं, आता श्रवणाचं वर्णन करतात, श्रवणाची व्याख्या करतात. श्रवण हे फार महत्वाचं आहे. म्हणजे त्या सगळ्या वेदांतांनी सांगितलेल्या सगळ्या साधना मार्गामध्ये श्रवण तर पहिल्यांदा आहे. श्रवण मनन म्हणजे जास्त तत्व पदार्थ शोधन, हे 4 तरी टप्पेच मांडलेत ना. पहिला टप्पा आहे श्रवण. मग भक्तिशास्त्रानं श्रवण भक्तीच नावाचं एक वेगळी भक्तीच मांडली नवविधा भक्तीमध्ये. श्रवण कीर्तने दारेसे पावन सनकाधिक जाणं, ते श्रवण कीर्तनाने पावन झाले. तर श्रवण म्हणजे ऐकायचं. काय ऐकायचं, तर या ठिकाणी उघड आहे की ईश्वराचे गुणानुवाद वगैरे ऐकणं हे सरळ आहे. पण ते कसं ऐकायचं नेमकं ते सांगतायत नामदेवराय. नादी लुब्ध जैसे आसक्त हरिण जाय विसरून देहभाव या परी तल्लीन दृढ राखे मन या नावे श्रवण आवडीचे. त्या श्रवणामध्ये इतकी इन्व्हॉल्वमेंट पाहिजे की त्याला जर उपमा द्यायची झाली कोणाची तर त्या हरणाचीच उपमा द्यावी लागते. आणि किती अवघड येते बघा. तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, हे नेहमी हरणाचा दाखला दिला जातो, किंवा कशामुळं कोणाचा प्राण जातो, कोण कशाला बळी पडतं हे सांगताना तो जो लुब्ध होतो नादाला हरिण, आणि त्या नादाच्या मुळाकडे जातो तो, कुठून नाद येतोय, आणि मग त्याची शिकार करण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी पारधी मंडळी जी आहेत ती अशा प्रकारच्या नादाचा उपयोग करतात. आणि ते बरोबर जाळ्यात सापडतं, कारण तिथं जाळं लावलेलं असतं आणि तिथंच तो कुणीतरी विशिष्ट प्रकारचा नाद, मग ते वाद्य असेल, ते गाणं असेल, ते करत असतो. आणि तिथे तो नेमका येतो. म्हणजे त्याच्या पुढं
त्याला काही दुसरं आठवत नाही, देवान विसरतो तो, तेच आपलं जगणं असं मानतो. म्हणजे हरणाच्या बद्दल सांगतो मी. तर तसं तुम्हाला त्या भजनामधच्या त्याच्या श्रवणामध्ये लुब्ध होता आलं पाहिजे. म्हणजे प्राणाचे तुम्हाला कान करता आले पाहिजे, थोडक्यात सांगायचं म्हणतात, जीवाचे कान करता आले पाहिजे, हे श्रवण आहे. मग श्रवण कोणासारखं? तर श्रवण त्या मृगासारखं. हे नामदेवराय या ठिकाणी सांगतात. ते त्या प्रकारचं श्रवण आम्हाला अपेक्षित आहे. तयापरी तल्लीन दृढ राखे मन, या नावे श्रवण आवडीचे. आता श्रवणानंतर मनन. आता बरोबर का, हे जे ह्या ज्या संज्ञा आहेत त्या तशा वेदांतामधल्या आहेत. श्रवण, मनन, निधिध्यासन, ते सगळं आलं. मग मननाची व्याख्या त्यांनी कशी केली बघा. व्यवसायी चित्त ठेवून कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ, यापरी अखंड स्वहित विचारण, करीजे ते मनन सत्वशील. म्हणून म्हणजे सतत त्याची चिंतन केलं पाहिजे. या ठिकाणी अर्थात परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराचं मनन अपेक्षित आहे. पण ते कसं असलं पाहिजे? तर ते जसं मग अशी हरिणाचा दृष्टांत दिला श्रवणासाठी, तसा मननासाठी व्यवसायी चित्त ठेवून कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ. कृपण मनुष्य जो असतो तो व्यवसायामध्ये धन गुंतवतो, निश्चितपणे गुंतवतो. आणि प्रत्येक त्याची जी कृती असते ती त्या व्यवसायातनं लाभ कसा होईल दुसरा तो विचारच करत नाही, दुसरा विचारच करत नाही. पूर्ण वेळ फायदा कसा होईल, लाभ कसा होईल, जी गुंतवणूक केली ती वाढेल कशी, याच्यावरच त्याचं लक्ष असतं पूर्णपणे. तसं ते म्हणतायत की आपण सोहित कशामध्ये आहे याचा विचार करावा. आणि निश्चितपणे त्यांना हे म्हणायचं आहे की मानवाला या जन्मात येऊन जर हित करून घ्यायचं असेल स्वतःच, तर ते परमेश्वराच्या भक्तीतनं, त्याच्या सेवेतनंच होऊ शकतं. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे, हेच हित. आणि लोकांचंही असं हित व्हावं ही संतांची भूमिका आहे, इच्छा आहे. आणि म्हणून सगळं त्यांचं चालू असतं. येतो हिताचा कळवळा, हाती परत पडती म्हणून काळा. हे काळाच्या हाती पडतायत, त्यांना कळत नाही आपलं हित कशामध्ये आहे, म्हणून त्यांचा कळवळा संतांना येतो आणि मग त्यांना ते उपदेश करतायत की बाबा हे असं करू नका, असं करा. ही जी प्रेरणा आहे उपदेशाची ती याच्यात नाही, येतो हिताचा कळवळा. तर खरं हित कोणतं आहे? आणि पुष्कळ माणसाला आपलं खरं हित कळत नाही. आपण हे बघतो की नाही, एखादा तो रुगी असतो, त्याला काहीतरी उपथ्य करण्याची काय म्हणत त्याला भावना होते, इच्छा होते, तीव्र इच्छा होते, तो ते कंट्रोल नाही करू शकत. म्हणजे एखाद्याला अत्यंत काय म्हणत त्याला तीव्र अशा स्वरूपाचा मधुमेह आहे, डायबिटीज आहे, आणि त्याला सांगण्यात आलंय की गोड खायचं नाही, म्हणजे गोड खाणं हे तुझ्या हिताचं नाही, असं त्याचा अर्थ झाला ना. तर तो पुष्कळ पाळतो पथ्य, नाही असं नाही. कोणाला असं वाटेल की आपल्याला त्रास व्हावा वगैरे, पण एखादा क्षण असा येतो मोहाचा, काहीतरी इतकं छान केलेलं असतं की ते पाहून त्याचा सगळा ताबा, नियंत्रण सुटतं स्वतःवरचं, आणि तो काय करतो, खाऊन टाकतो ते. तर तसं होतं अनेक वेळेला. खरं हित कशामध्ये हे लोकांना कळत नाही, आणि लोक मोहाला, लोभाला बळी पडून काही ना काही करत राहतात. तर खरं हित कळल्यानंतर ते हित कसं जपायचं, की जसं तो कृपण मनुष्य आपलं धन जपतो. म्हणजे जर ते गुंतवलं, आता ते कृपणाचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. काही हे शॉर्ट साइटेड कृपण म्हणून आहेत की ज्यांना आहे तेच जतन करण्यामध्ये रस असतो, म्हणजे ते पुरून ठेवतील पूर्वीच्या काळामध्ये.
काही काय म्हणतील की जरा फिक्स मध्ये टाकून देऊ आपण, गडबड नको जास्त, मी नियमितपणे व्याज दिलं की पुष्कळ झाला, खर्च नाही करायचा. काही म्हणतील की नाही कुठेतरी गुंतवणूक करायची त्याची, मग पोटाला चिमटा घेऊन गुंतवणूक करायची कशाच्या तरी याच्यामध्ये, व्यवसायात किंवा काय. आपण बघतो ते सगळं सध्या चालू असतं, काय 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 नवं भांडवलशाही युगामध्ये लोक कशात पैसे गुंतवतात वगैरे वगैरे, हे चालू असतं. पण त्याचं लक्ष सतत तिथे असतं, सतत तोच हिशोब मांडत असतो की आता बघतो सारखं की झालं का नाही बँकेत जमा वगैरे वगैरे. तर हे जे काही आहे त्या कृपणाप्रमाणे, त्या लोभी माणसाप्रमाणे जपायचं. काय जपायचं? पैसे किंवा धन वगैरे नाही, तर आपल्या हिताची जपणूक करायची. पहा, व्यवसायी चित्त ठेवून कृपण, लाभाचे चिंतन सर्व काळ, यावरी अखंड स्वहित विचारन, करी जे ते मनन सत्व. हे मननाची व्याख्या सांगितली. आता एक एक पुढचं ज्ञानेश्वर महाराजांनी आणखीन विचारलेलं आहे की आता मनन कशाला म्हणायचं, निजिध्यासन कशाला म्हणायचं, ते मला सांग. मग तिथे मनन आहे, मननाच्या बाबतीत ते सांगतायत की यापरी स्वहित अखंड स्वहित विचारण करी जे ते मनन सत्व शिळ. मग आता पुढचा मुद्दा आला, निजिध्यासन म्हणजे काय. तर त्यांनी दोन दृष्टांत दिलेले आहेत, आणि त्याच्या माध्यमातून आपण त्यांना काय अपेक्षित आहे याची कल्पना करायची. दृष्टांताचा उपयोग काय माहितीये का, की दोन वस्तूमध्ये साम्य असत, त्यामुळं एका वस्तूचं ज्ञान झालं तर आपल्याला त्याच्यावरून दुसऱ्या वस्तूची कल्पना करता येते. पण जसं साम्य असताना तसं भेद पण असतो, लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या उपमा वगैरे असतात त्या सर्व अर्थाने घ्यायच्या नाहीत, पूर्ण अर्थाने घ्यायच्या नाहीत, शब्दशः घ्यायचे नाहीत. म्हणजे समजा एखाद्याचं वर्णन करताना तो खूप शूर असतो, आणि मग एखाद्याने वर्णन केलं किती शूर आहे, तो म्हणजे सिंहासारखा शूर आहे, आणि यांनी प्रश्न विचारला शिपूट कुठे म्हणले त्याची. आता जेव्हा तो सिंहासारखा शूर आहे असं म्हटलं जातं, तेव्हा सिंहाचा शौर्य एवढाच गुणधर्म घ्यायचा असतो, बाकीच्या गोष्टी घ्यायच्या नसतात. शिपूट नसतेच त्याला, फक्त ज्या विशिष्ट गुणामध्ये साम्य असतं तेवढ्या पुरतच घ्यायचं असतं, बाकीच्या गोष्टी घ्यायच्या नसतात. मग त्यामुळं कधी कधी कसं होतं की एक दृष्टांत देऊन थांबत नाही माणूस, दुसरा दृष्टांत घ्यावा लागतो, कारण पहिल्या दृष्टांतामध्ये काही एक उणीव असते, ती भरून काढण्यासाठी दुसरा घ्यावा लागतो. आणि तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या रचनांमधनं हे वारंवार दिसेल की पहिल्या चरणात एक दृष्टांत आहे, दुसऱ्या चरणात दृष्टांत दुसरा आहे, मग तिसरा आहे, तीच गोष्ट ओवीची, असे चढते दृष्टांत दिलं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आता मग या ठिकाणी सुद्धा निजिध्यासनाचा अर्थ सांगताना ते म्हणतायत की परपुरुषी जैसी आसक्त व्यभिचारिणी, न लागे तिच्या मनी कामधान. आता ही काही फारच चांगला व्यवहार नाही. या एखाद्या स्त्रीला परपुरुषाबद्दल आकर्षण वाटणं आणि सतत त्याच ध्यान करणं, स्वतःचा काम धंदा विसरून, पण तेवढ्यापुरतच घ्यायचं ते की तितकं आकर्षण पाहिजे, तितकं आकर्षण पाहिजे परमात्म्याचं. म्हणून दुसरा दृष्टांत घेतला आणखी, किटकी भृंगुटीये जैसे अनुसंधान, निके निजिध्यासन एकविध. ती एक गोष्ट आहे की किटभृंग न्याय असं म्हणतात. आता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. इथे त्या किटकीचं कसं असतं की तिला त्या भुंग्याची सतत भीती वाटत असते, सतत भीती वाटत असते की तो कधी आपला ग्रास घेईल, त्याच्यामुळे चिंतन तेच असतं सारखं, लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम असा होतो एका विशिष्ट पॉइंटला की ती ते भुंग्यासारखी होते. आता हे मायथॉलॉजीतला भाग म्हणा, खरा म्हणा खोटा म्हणा, एखादा म्हणून की हे बायोलॉजीत बसत नाही, मुद्दा तो नाही. अशा प्रकारच्या धारणा आहेत समाजाच्या, अशा प्रकारच्या समजुती आहेत, आणि त्या समजुतींचा उपयोग नक्की आपल्याला करता येतो आपल्या आपल्या गोष्टी, कारण ही
प्राचीन साहित्यामधली ही नेहमीची उपमा आहे, कीटभुंगी न्याय म्हणतात त्याला. तर जितकं आकर्षण, जितकं सतत लक्ष हे त्या कीटकीचं असतं, तितकंच लक्ष सतत तसंच अनुसंधान आपलं परमात्म्याच्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि ते जर असेल तर त्याला निजध्यासन म्हणायचं, निजध्यासन म्हणायचं. आणि मग महत्वाचा मुद्दा आला, हे सगळं कशामधलं आहे? भक्तीमधलं आहे. भक्तीच्या तर भक्ती 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 म्हणजे तरी काय शेवटी? आणि इथे नामदेवराय मात्र सांगतायत, आणि मला असं वाटतं की हे सगळ्यात महत्वाचं आहे. अनेकांनी अनेक प्रकारच्या व्याख्या भक्तीच्या केलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की नारदांचं भक्ती सूत्र आहे, शांडिल्याचं भक्ती सूत्र आहे, वगैरे वगैरे वगैरे. तर यांच्या दृष्टिकोनातून भक्ती कशाला म्हणायचं? सर्वाहुनी निराळा. माझं म्हणणं असं आहे की इथे सत्वाहुनी निराळा शब्द पाठ पाहिजे, तिथे सर्वाहुनी चुकीचा पाठ येतो, पण तो प्रचलित आहे म्हणून मी तो घेतलेला आहे माझ्या याच्यात सुद्धा. म्हणताना मी असं म्हणतो की सत्वाहुनी निराळा, रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. भक्तीचा संबंध प्रेमाशी आहे, की जो भक्त असतो तो सत्वाहुनी निराळा असतो, रजगुणाहून निराळा असतो, तमोगुणाहून निराळा असतो, तो गुणातीत असतो. त्रैगुण्य विषयो वेदा, त्रैगुण्य विषया वेदा हे भगवद्गीतेने सांगितलेले आहे निश्चितपणे. आणि तू निस्त्रैगुण्य हो, अर्जुनाला सांगतायत. गुणांच्या पलीकडे जा, गुणातीत हो. म्हणजे सत्वगुण सुद्धा, म्हणजे तमोगुण बाधक असतो माहिती आहे लोकांना, रजगुण बाधक असतो हे माहिती आहे लोकांना, पण सत्वगुण सुद्धा बांधतो. ज्ञानेन बंधनाती, तिथेही नाही गुंता कामा, त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे. म्हणजे भक्ती ही या सगळ्या गोष्टींच्या पलीकडची आहे. रजोगुण हे कर्माचा काय म्हणतात त्याला प्रेरक आहे. तो कर्म करत असतो, ते कर्माची प्रेरणा कुठनं मिळते? तो रजोगुणाने संपृक्त असतो मनुष्य. सतत काहीतरी त्याला करावं असं वाटतं, क्षणभर स्वस्त बसत नाही, तर तो रजोगुणी मनुष्य. आणि सत्वगुणी जो कोणता आहे त्याला त्या कर्मात इंटरेस्ट नसतो, त्याला ज्ञानामध्ये असतो, पण असतो. आणि मग तिथे तो अडकून पडतो. तर ज्याला भक्ती करायची आहे त्यानं ज्ञानाच्या आणि कर्माच्या मर्यादा ओळखून पुढे गेलं पाहिजे. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुरे, हे तुकाराम महाराज म्हणतात. तर सत्वाहुनी निराळा, रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. म्हणून भक्तीच्या बरोबरीने प्रेम शब्द येतो. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का पंडिता वाचका ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. तुका म्हणे देव कृपा करील काही तरी ते ठाई पडेल वर्म, असं या भक्ती प्रेमाचं वर्णन तुकोबाराय करतात. तर ती जी भक्ती आहे त्या भक्तीच्या माध्यमातून तुम्हाला परमेश्वराचं प्रेम अनुभवता येईल. म्हणून भोगी प्रेम काळा ती भक्ती. आणि प्रेमकाळा भोगण्याचा भक्तीच्या माध्यमातून जो मार्ग आहे तो त्रिगुणाच्या पलीकडचा आहे. रजोगुणाने तमोगुणाने काहीच होत नाही. तमोगुणाने माणूस जाड्डे असतं, बस, बाकी काही नसतं, आळस येतो. रजोगुणी मनुष्य असा ऍक्टिव्ह असतो. आणि आता आपण दुसरा जो मुद्दा पाहिलेला आहे की ज्ञानामध्ये जो अडकतो तो सुद्धा, सत्वगुणात जो अडकतो तो ज्ञानाच्या तिथे थांबतो. आणि भक्ती ही अशा प्रकारे या सगळ्याच्या पलीकडची आहे. म्हणून या सत्वाहुनी निराळा असं आहे, रजतमा वेगळा आणि भोगी प्रेम कळा त्याची भक्ती. अशा प्रकारे या अवस्थेत जाऊन काय म्हणतात त्याला परमात्म्याच्या प्रेमाची अनुभूती घेणं म्हणजे भक्ती. आणि नामदेवरायांची भक्ती हीच आहे, पंढरीरायाचा तू प्रेम भांडारी, असं ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थावळीतच म्हटलेलं आहे नामदेवरायांना उद्देशून, की परमात्म्याचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या खजिन्याचा, तिजोरीचा
भांडाराचा तू भांडारी आहेस. म्हणून नामदेवराय हे प्रेमळांचे शिरोमणी आहेत. भक्ती कशी करावी हे सांगणारे नामदेवराय हे आचार्य आहेत. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्यांना विचारतायत प्रश्न की तुम्ही सांगा कशाला भक्ती म्हणायचं. आणि भक्ती ही ती मुख्य म्हटल्यानंतर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, बाकीच्या संकल्पना आहेत, त्या तशा भक्तीच्या अनुषंगाने त्याचे अर्थ लावलेले आहेत. म्हणून यातनं एक पूर्णपणे मी असं म्हणालो की वारकरी संप्रदायाचं भक्तिशास्त्र सिद्ध होतं. आणि ते या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी, नामदेव महाराजांनी केलेले आहे. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या सांगण्यावरून केलेलं आहे. आणि म्हणून ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे मी सुरुवात केल्याप्रमाणे आजच्या व्याख्यानाला की जेव्हा जेव्हा हे शब्द येतील अभंगामध्ये वगैरे, तेव्हा त्याचे अर्थ ह्या तीर्थावळीच्या अनुषंगाने लावले पाहिजे, तीर्थावळीप्रमाणे या ठिकाणी. ते दुसऱ्या कुठल्या ग्रंथाच्या आधारे लावता कामा नयेत. कारण मग तुका म्हणे चुकले वर्म केल्याशी न होतो, हे वर्म आहे नेमकं. आणि भक्तीचे ते वर्म दयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया, अष्टमा सिद्धी ओळंगती द्वारी, नवजाती दुरी जवळीता. हे भक्तिशास्त्राचं महत्व आहे. आणि हे तुम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला प्रवक्ते हे नामदेवराय आहेत. धन्यवाद. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे असाय दान है. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्वसधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरवा, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेचे अलांछन, मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजये होवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा